हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी डीमार्टमधून केलेल्या शॉपिंगचा खरोखर फायदा होतो की तोटा याबद्दल माहिती सांगणार आहे. तर त्या अगोदर या महिन्यासाठी आम्ही डीमार्टमधून घरातील किराणा सामान आणि देवपूजासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणकोणत्या वस्तू घेतल्या आहेत, प्रत्येक वस्तूची किंमत, एकूण बिल किती झाले आणि डीमार्टमध्ये खरेदी केल्याने किती बचत झाली हे सुद्धा सगळं सांगणार आहे. तर खरंच डीमार्टमध्ये शॉपिंग करणे फायदेशीर आहे का, की फक्त ऑफर्समुळे तसं वाटतं, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची डीमार्ट शॉपिंग. तर शॉपिंगचा मी तुम्हाला सांगण्या अगोदर त्याआधी मी इथे भाजीपाला येताना घेऊन आलेले होते. डीमार्टमधून शॉपिंग करून आल्यानंतर आम्ही आणलेला ताजा भाजीपाला आणि सर्व फळे सर्वात आधी मी स्वच्छ धुवून घेतली होती. त्यानंतर ती पूर्णपणे अशी कोरडी करून व्यवस्थित डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार होते. तर असं केल्याने भाजीपाला असो किंवा फळे जास्त दिवस ताजी राहतात, त्यांची चव आणि गुणवत्ता जास्त दिवस टिकून राहते. तसंच स्वयंपाक करताना आपला वेळसुद्धा वाचतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आणि फळांची खरेदी केली, ती स्वच्छ करण्याची सोपी पद्धत आणि फ्रीजमध्ये कशा व्यवस्थित साठवून ठेवायच्या हे सगळं सांगणार आहे. तर मी ऑनलाईन डबे जे मागवलेले आहेत, याचा मला खरोखर खूप सारा फायदा झालेला आहे. कारण की यामध्ये भाज्यासुद्धा व्यवस्थित ताज्या छान राहतात आणि फ्रीजमध्ये जो आपल्याला जागा लागतो तो सुद्धा खूप कमी प्रमाणात लागतो. त्यामुळे मला ह्या डब्यांचा खूप फायदा झालेला आहे. त्यानंतर मी इथं तुम्हाला डीमार्टमधून काय काय खरेदी केलेलं आहे ते सगळं काही मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, इथे मी डीमार्टमधून जे जे सामान आणलं होतं ते मी तुम्हाला दाखवत होते. तर हे मीठ होतं. त्यानंतर मी ही तुम्हाला मटकी आहे तीसुद्धा आणलेली दाखवली होती. तर असा काही प्रकारचं मी सगळं सामान भरलेलं आहे. तर डीमार्टमध्ये सामान आणण्याचा फायदा एकच असतो की सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळून जातात आणि कुठे जास्त शोधण्याची गरज पडत नाही. प्रत्येक गोष्ट, देवघराची गोष्ट असू द्या, घरातला किराणा असू द्या, कपडे असू द्या किंवा भांडे असू द्या, कोणतीही सगळ्याची शॉपिंग आपल्याला एकाच ठिकाणी मिळते. त्यामुळं प्रत्येक गृहिणीला हे डीमार्ट हे आपल्याला सगळ्यांना जास्त सोपं जातं. पण तिथे असं असतं, काही गोष्टींवरती ऑफर असते, तर काही गोष्टी महागसुद्धा असतात, तर काही गोष्टी स्वस्तसुद्धा असतात. तर आता आपण कोणत्या घेतो त्यावर अवलंबून राहतं. तर पहा, मी जिथे ऑफर आहे त्यातली जर आपण एक गोष्ट घेतली तर आपल्याला ती निम्म्या किमतीमध्ये पडत आहे आणि छान भेटतात. मी तर हर महिन्याला डीमार्टमध्ये जाऊनच हा सगळा बाजार भरत असते. तर मला तर एकदम सोपा जातो भरण्यासाठी. तर असो, मी इथे मेहंदीचं पॅकेटसुद्धा एक घेतलेलं, नूपूर मेहंदीचं. आणि त्यानंतर मी जे काही घरामध्ये आपल्याला किराणा लागतो तो सगळा मी भरलेला. तर बचत करायचं झालं तर ते आपल्यावरती असतं की आपण किती खरेदी करतो किंवा आपण काय घेतो आणि किती प्रमाणामध्ये घेतो. तर मला ज्या ज्या गोष्टी लागतात मी त्याच घेते, ज्या नाही लागत त्या घेत नाही. कारण की असं होतं की आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते आपण घेतो, त्यामुळे आपला किराणाचा बिलसुद्धा तेवढाच होतो. आणि मग असं वाटतं की खूप सारा बिल झालेला आहे. पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच घेतल्या पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपला बिलसुद्धा जास्त होत नाही आणि आपली बचतसुद्धा होते. त्यानंतर इथे ना मी धूपचे 2 बॉक्स घेतलेले होते. तर हे मला फ्री भेटलेले, एकावरती एक फ्री असा भेटलेला, तर मी ते 2 घेतले होते.
तर मला ते 70 रुपयामध्ये पडले होते. त्यानंतर मी हे देवाचं ताट घेतलेलं आरतीचं. हे ताट मला खूप आवडलेलं आणि खूप असं मजबूत होतं ते. तर ते सुद्धा खूप छान होतं, नाजूक होतं, पण दिसायला छान होतं आणि भारी होतं. तर ते पण मी घेतलं. त्यानंतर मी इथे हा फॉर्च्यूनचा आटा घेतलेला आहे. हे 10 किलोचं पॅकेट आहे. तर इकडे चक्कीमध्ये काही आटा छान भेटत नाही, त्यामुळे मला हाच आटा वापरावा लागतो. तर तो मी एक आट्याचं पॅकेट घेतलेलं. अशा प्रकारे आजची डीमार्टची माझी खरेदी झालेली. सगळा बाजार मी असा घेऊन आलेले. त्यानंतर ज्या काही डाळी वगैरे होत्या त्या छानपैकी मस्त मी अशा डब्यांमध्ये जिथल्या तिथे ठेवून डबे ठेवून दिले. तर आजचा दिवस खूप छान आणि छान असा समाधानकारक गेला. सकाळी आम्ही डीमार्टमध्ये जाऊन घरासाठी लागणारा सर्व किराणा म्हणा किंवा सामानाची खरेदी केली. त्याचबरोबर पूजेच्या वस्तू घेतल्या आणि मनाला एक छान वेगळं समाधान मिळाले. तर त्यानंतर शॉपिंग झाल्यानंतर घरी येऊन मस्त असा चिकनचा बेत केलेला होता. गरमागरम चविष्ट चिकन आणि कुटुंबासोबत केलेल्या जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी